सोडवलेली उदाहरणे गतीचे नियम या टॉपिकमधील। तर विद्यार्थ्यांनो, आपण पाठ्यपुस्तकातील जी उदाहरणे सोडून दाखवलेली आहे त्या उदाहरणांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहे। तर सोडवलेली उदाहरणे गतीचे नियम या टॉपिकमधील। उदाहरण 1, एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो। त्याची सरासरी चाल व सरासरी वेग किती असेल? तर या ठिकाणी आपल्याला सरासरी चाल आणि सरासरी वेग काढायचा आहे। ते एक खेळाडू आहे, तो वर्तुळाकार मार्गाने धावतो, वर्तुळाकार मार्गातून धावतो, ज्याने 400 मीटर अंतर पार केलेलं आहे। या पॉईंटपासून तो धावण्यासाठी सुरुवात करतो, तर याच पॉईंटकडे याच ठिकाणी तो परततो। जवळपास 400 मीटर अंतर तो कंप्लीट करतो आणि त्यासाठी त्याला जवळपास 25 सेकंद लागतात। मग अशा वेळेस आपल्याला त्याची सरासरी चाल आणि सरासरी वेग काढायचे। तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की चाल म्हणजे एकूण अंतर डिवायडेड बाय एकूण कालावधी आणि वेग म्हणजे विस्थापन भागिले कालावधी। तर दिलेल्या ज्या किमती आहे आपल्याला सूत्रामध्ये ठेवायच्या। सगळ्यात पहिले जे दिलेले आहे उदाहरणामध्ये, पार केलेले एकूण अंतर 400 मीटर, एकूण विस्थापन 0 मीटर, कारण तो पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येत आहे। एक वर्तुळाकार मार्गावरती त्यांनी अंतर पार केलं, एका पॉईंटपासून सुरुवात केली तर परत फिरून तो त्याच पॉईंटकडे आलेला आहे। तो पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येत असल्यामुळे येथे एकूण विस्थापन 0 मीटर। एकूण लागलेला कालावधी हा 25 सेकंद काढायचा आपल्याला, सरासरी चाल आणि सरासरी वेग। तर यासाठी सरासरी चाल पार केलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी बरोबर 400 मीटर पार केलेले एकूण अंतर आणि 25 सेकंद लागलेला एकूण कालावधी, दोघांचा भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळते 16 मीटर पर सेकंद। सरासरी वेग आहे एकूण विस्थापन डिवायडेड बाय लागलेला एकूण कालावधी। ते विस्थापन या ठिकाणी 0 आहे आणि कालावधी ते 25 सेकंद लागतोय, म्हणजे 0 मीटर पर सेकंद एवढा सरासरी वेग। त्यानंतर नेक्स्ट उदाहरण आहे, एक विमान 3.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावते, तर विमानाने हवेत झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केले? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, विमानाचे त्वरण 3.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर दिलेले आहे। 30 सेकंद तो धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावते आणि झेपवण्यापूर्वी त्याने किती अंतर पार केले हे आपल्याला काढायचे। तर उदाहरणात जी डाटा दिलेला आहे तो पहिले लिहून घेऊया। दिलेला त्वरण दिलेले 3.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर, टाईम दिलेला आहे 3 सेकंद। या ठिकाणी विमान हा इनिशियली स्थिर होता म्हणून u=0 येईल। काढायचे आपल्याला विस्थापन। तर लक्ष द्या इकडे, विस्थापन काढण्यासाठी न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या समीकरणाचा या ठिकाणी वापर करावा लागेल। S=ut + ½ at²। या ठिकाणी u ची किंमत 0 आहे गुणिले टाईम 30 सेकंद दिलेला आहे, हाफ a ची किंमत 3.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर आणि टाईमचा वर्ग 30चा वर्ग बरोबर 1440 मीटर एवढे अंतर विमानाने पार केलेले। उदाहरण 3, एका कांगारूची क्षितिज लंब दिशेत 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास त्या कांगारूची हवेत उडी मारतानाची चाल किती असेल? तर या ठिकाणी आपल्याला कांगारूची चाल काढायची आहे। जवळपास 2.5 मीटर असा क्षितिज लंब दिशेत वरच्या दिशेने तो उडी मारतोय। तर जे उदाहरणात दिलेले आहे या ठिकाणी A 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर, कांगारू हा वरती उडी मारतो म्हणजे त्याच्यावरती ग्रॅव्हिटी ही ॲक्ट होते, म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण ॲक्ट होते, ज्याची किंमत असते 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर। विस्थापन जवळपास 2.5 मीटर त्याचे झालेले आहे। फायनल व्हेलॉसिटी त्याची अंतिम वेग जो होता तो 0 होता। आपल्याला u म्हणजे सुरुवातीला उडी मारतानाची त्याचा वेग किती आहे ते काढायचं आहे। त्यासाठी आपण न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या समीकरणाचा उपयोग करणार। तर v² u² + 2as, यामध्ये v बरोबर 0चा वर्ग u काढायचा आहे 2 गुणिले या ठिकाणी त्वरण हा वेगाच्या विरुद्ध दिशेने असल्याने ऋण चिन्ह वापरले आहे। कांगारू हा हवेत उंच उडी मारतो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आणि पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण खालच्या दिशेने ॲक्ट होते म्हणून 9.8ला आपण मायनस साईन लावलेले गुणिले s 2.5 मीटर। तर या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केले असता आपल्याला मिळते 0चा वर्ग 0 u², 2 × -9.8 × 2.5चा आन्सर आहे -49। आता या ठिकाणी आपल्याला u² हा LHS साईडला घेतल्यानंतर u² 49 मिळतं। u² स्क्वेअर रूट काढला असता u=7 मीटर पर सेकंद, म्हणजे आरंभीचा वेग हा कांगारूचा 7 मीटर पर सेकंद इतका आहे। आता नेक्स्ट उदाहरण 4, एक बोट विराम अवस्थेतून निघून एक समान त्वरणाने जाते। जर ती 5 सेकंदात
15 मीटर प्रति सेकंद वेग गाठत असेल तर निर्माण झालेले त्वरण आणि दिलेल्या वेळात पार केलेले अंतर आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी एक बोट पहिले विराम अवस्थेत होते, म्हणजे इनिशियली सुरुवातीचा वेग तिचा 0 मीटर पर सेकंद होता, जात असताना 5 सेकंदामध्ये टाईम 5 सेकंद, आणि अंतिम वेग तिने किती गाठला 15 मीटर पर सेकंद एवढा गाठलेला आहे. ते निर्माण झालेले त्वरण काढायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्याने अंतर किती पार केलेले हे सुद्धा काढायचं आहे. गतिविषयक पहिल्या समीकरणानुसार आपल्याला त्वरण माहिती आहे. त्वरण म्हणजे वेग दरातील बदल भागिले कालावधी. तर v - u अपॉन टाईम इज इक्वल टू 15 - 5 इज इक्वल टू 15मधून 0 गेले 15 राहतात, 15ला 5ने जर डिवाईड केलं तर 3 मीटर पर सेकंद एवढं त्याच्यात त्वरण आहे. आता त्याने किती अंतर पार केले, अंतर पार करण्यासाठी आपण गतिविषयक दुसऱ्या समीकरणाचा या ठिकाणी विचार करणार आहे. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. यूची किंमत 0 आहे, टाईम 5 दिलेला आहे, हाफ एची किंमत 3 आहे आणि टी स्क्वेअर 5चा वर्ग. यामध्ये 5 गुणिले 0 0 येईल आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 75 येईल. 25 त्रिक 75 भागिले 2, 75ला 2ने भागाकार केला असता 37.5 मीटर एवढे बोटीने अंतर पार केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण जे आहे, संवेग अक्षतेच्या सिद्धांतावर एका तोफेचे वस्तुमान 500 किलोग्रॅम असून त्यातून तोफगाळ उडवल्यानंतर तोफ 0.25 मीटर पर सेकंद वेगाने प्रतिक्षिप्त होते, तर तोफेचा संवेग काढा. तोफेचे वस्तुमान आहे 500 किलोग्रॅम आणि प्रतिक्षेप वेग आहे 0.25 मीटर पर सेकंद. तर विद्यार्थ्यांना संवेग म्हणजे माहिती आहे आपल्याला. संवेग म्हणजे एखाद्या वस्तूचे वस्तुमान आणि त्याचा वेग याचा गुणाकार, म्हणून संवेग बरोबर m × v. mची किंमत 500, vची किंमत 0.25, तर टोटल 125 किलोग्रॅम मीटर पर सेकंद एवढा त्या तोफेचा संवेग. उदाहरण 2. चेंडूचे वस्तुमान प्रत्येकी 50 ग्रॅम व 100 ग्रॅम असून ते एकाच रेषेवर व एकाच दिशेने 3 मीटर पर सेकंद व 1.5 मीटर पर सेकंद वेगाने जात आहे. त्यांची टक्कर होते व टक्कर झाल्यानंतर पहिला चेंडू 2.5 मीटर पर सेकंद वेगाने गतिमान होतो, तर दुसऱ्या चेंडूचा वेग काढा. तर या ठिकाणी आपल्याला संवेग अक्षतेच्या सिद्धांताचा वापर करायचा आहे. सुरुवातीला जो दिलेला आहे डाटा तो प्रॉब्लेममधला लिहून घ्यायचा. पहिल्या चेंडूचे वस्तुमान m1 कन्सिडर केलं 50 ग्रॅम. 50 ग्रॅमला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं. 50ला जर आपण 1000ने भागाकार केला तर आपल्याला 0.05 किलोग्रॅम ही किंमत मिळते. ते दुसऱ्या चेंडूचे वस्तुमान m2 100 ग्रॅम, त्यालासुद्धा 0.1 किलोग्रॅममध्ये कन्वर्ट केलेले. पहिल्या चेंडूचा सुरुवातीचा वेग आहे u1 3 मीटर पर सेकंद. दुसऱ्या चेंडूचा सुरुवातीचा वेग u2 1.5 मीटर पर सेकंद. पहिल्या चेंडूचा अंतिम वेग दिलेला आहे 2.5 मीटर पर सेकंद. दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. संवेग अक्षतेच्या सिद्धांतानुसार सुरुवातीचा एकूण संवेग हा ऑलवेज इक्वल टू अंतिम एकूण संवेग असतो, म्हणून m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. दिलेल्या सगळ्या किमती आपण या सूत्रामध्ये ठेवून घेतल्या. आता या ठिकाणी ब्रॅकेट सोडवल्यानंतर काय मिळतं आपल्याला 0.15. हा ब्रॅकेट सोडवल्यानंतर मिळतो 0.15. हा जो 0.05 इंटू 2.5ला 5चा गुणाकार केला असता 0.125 मिळतो. 0.1 इंटू v2 म्हणजे 0.1 v2. आता या ठिकाणी या दोघांचे ॲडिशन 0.15 0.15 0.3 येईल. 0.125 प्लस 0.12 v2. 0.1 v2 इज इक्वल टू 0.3ला आपण 0.125ला आपण या साईडला घेतलेले LHS साईडला, म्हणून 0.3मधून 0.125 मायनस केले असता मिळते आपल्याला 0.175, ज्याचा 0.1 सोबत भागाकार केल्यानंतर आन्सर मिळतं 1.75 मीटर पर सेकंद. तर दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग हा 1.75 मीटर पर सेकंद आहे. विद्यार्थ्यांनो, पाठ्यपुस्तकातील सोडवलेली उदाहरणांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. आता तुमच्या स्वाध्यायामध्ये जी उदाहरणे सोडून दिलेली आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.